तर 1 तासाच्या राईड नंतर आम्ही परशुराम घाट करून आता फायनल आम्ही आलोय गुहागर बीचला. वेल्लेश्वरला आम्ही जाणार होतो, पण वेल्लेश्वरला नंतर जाऊ आम्ही. गुहागरला एवढं भारी आहे ना, पाणी वगैरे एकदम एकदम खूप भारी वाटतंय. तर जरा जाऊया. जरा त्यांची जरा गाडी वगैरे थोडी बंद पडले, तर जरा त्यांचं जरा आपण हे करू. नाही जरा गाडी ती टायर फसलाय ना, तर आपण हे चालू करूया. जरा त्यांना काढून देऊ, मदत करू. तर ट्रॅव्हलर अडकली आहे, तर त्यांना जरा आमची हेल्प पाहिजे होती म्हणून आम्ही त्यांच्या जरा ट्रॅव्हलरला जरा धक्का देतोय, म्हणजे ती जरा बाहेर निघेल. म्हणजे टायर वगैरे मागचा टायर तर पूर्णच फसलाय तिकडे खाली. तर सगळीजण आम्ही दाखवतोय. त्यांची गाडी अडकली आणि यांना त्यांची जुगलबंदी झाली. जुगलबंदी चालू आहे. आणि बीच तर एकदम मस्त भारी आहे. एकदम बीच लय भारी, एकदम पूर्ण निळं निळं पाणी आहे. आणि इथंच आम्ही पाहणार आहोत, मस्त आंघोळी करणार, एकदम उड्या बिड्या मारणार पद्धतशीर. आणि लाटत एकदम भारी आहे. अलिबाग, दिवागर आणि शिवोदनपेक्षा बीच हा आहे ना जाम भारी आहे, जाम भारी आहे. फुल राडे घालणार होते, पुन्हा राडे एकदम मस्त. एकदम आंघोळी वगैरे पद्धतशीर करणार, मस्त जेवणार वगैरे. आणि नंतर मग आम्ही आमच्या पुढे डेस्टिनेशनला जाऊ. तोवर इथं जरा फिरू वगैरे, आंघोळी वगैरे करूयात. सो आमचं सगळं फायनली सगळं एन्जॉयमेंट करून झालेली इथली. आता आम्ही निघतोय वेल्लेश्वरला. पहिले भूक भरपूर लागले, तर ते आता जेवायला वगैरे जाणार आहोत. भरपूर भूक लागली, तर मजा आली. मी श्रीवर्धन, दिव्यागर या साईडला गेलो ना, एवढं पाणी हे नव्हतं, पण या साईडला भरपूर मजा आली गुहागरला. तर आता पण आता वेल्लेश्वरला निघूयात आपण. मी भेटतो माझ्या रस्त्यामध्ये. सो फायनली आम्ही वेल्लेश्वरला पोचलेलो आहे. आता तिथं वेल्लेश्वरला जाऊन दर्शन वगैरे करू. तिथं काम वगैरे सुद्धा एकदम चालू आहे इथं. तर शूज वगैरे कुठे इथंच काढू येते. तर समुद्रामध्ये तिथं गुहागरला खूप मजा केली आणि आता फायनली आम्ही पोचलो आहे वेल्लेश्वर मंदिरजवळ. हे श्री देव वेल्लेश्वर सभा मंडप. स्टार्टिंगला तिथं तुम्हाला मंदिर दर्शन भेटेल. खूप शांत आहे इथं. मंदिर कक्ष वगैरे आहे. आय थिंक इथं पण परमिशन नाही आहे आतमध्ये व्हिडिओ करायची, तर आम्ही पाया पडून येतो आणि तुम्हाला भेटतो बाहेरच. तर आम्ही वेल्लेश्वर बीचवर आलो होतो आणि आतमध्ये वेल्लेश्वर मंदिराचं पण पाया वगैरे दर्शन वगैरे केलं. आणि आता आम्ही आलो आहे वेल्लेश्वर समुद्रकिनारी. आणि किती शांत पण आहे आणि वारा सुटला एकदम. नशीब आम्ही तिकडं पाहून घेतलं, कारण की इथं पाहायला आम्हाला भेट जमलंच नसतं, कारण की इथं कोण आहेच नाही पाहुण्यासारखं, कोणच नाही. मस्त आहे वातावरण इकडे लय भारी आहे. ही साईड खूप म्हणजे आमच्या एकदम म्हणजे जी प्लॅनिंग आम्ही जी केली होती, कसं काय केलं होतं, तर परफेक्ट झाली एकदम. आता मी मागासून बोलतोय जेवायचं आहे, तरी भरपूर लागले आणि इकडं जेवायची सोय आहे, पण एवढं म्हणजे रेडी वगैरे काहीच नाही. तर आता आम्हाला जेटीने पण पलीकडच्या साईडला जायचं आहे, म्हणजे जयगडला जायचं आम्हाला. आणि आम्ही हॉटेल तिथेच बुक केलं आहे, तर आता तिथं जाऊ लवकर. आणि आमचं लेट झालो आम्ही, कारण की आम्हाला 5:30ची आणि 7:30ची दोनच जेटी आहेत. तर दोन्हीपैकी एकतरी जेटी आम्हाला लवकर पकडायची, तर लवकर जेऊ आणि लवकर निघू. मी तुम्हाला आता जास्त मध्ये काय एवढं दाखवत बसणार नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला मी फायनल जो जयगडला आम्ही जेटीने जाऊ
गाडी वगैरे ते एकदम ते पद्धतशीर तुम्हाला दाखवतो. आता जातो कुठे जेवतो वगैरे. सो आमचं इथलं जेवण वगैरे आम्ही झालेलं आहे पूर्ण. आता आम्ही इथून जरा घाईमध्ये आता लवकरात लवकर निघतो आहे जयगड, कारण की तिथं एकच फेरी आहे 5:30ची आणि एक 7:30ची. त्यामुळे 5:30ची लवकर पोहोचायचं. आमच्याकडे फक्त अर्धा तास बाकी आहे, तर लवकरात लवकर निघतो आहे आम्ही. चलो, रस्ता माहिती आहे ना तुला? शिव ये पटापट. तू काय नाही एकदम पद्धतशीर. आमच्याकडे फक्त आता अर्धा तासच बाकी आहे, कारण की जर फेरी सुटली तर खाली फुकट 1 तास आम्हाला तिथं उगाच थांबायला लागेल. तर लवकरात लवकर निघूयात. तर फक्त 16 किलोमीटर आम्ही फक्त 20 मिनटात कवर केलं आहे आणि फायनली आम्ही लेट अजिबात नाही झालो. आम्हाला जेटी भेटलेली आहे आणि ह्याच जेटीतून आम्ही पलीकडच्या इकडला जाणार आहोत. आता इथं यायला थोडा टाईम जाईल. आता पूर्ण भरलेली आहे आणि इथं पण जास्त एवढी गर्दी नाही आहे, तर येऊ द्या तिला. मग आपण आतमध्ये आपली बाईक लोड करूयात आणि मग आपण पलीकडे जाऊया. 2च कार, एक पिकअपनी एक इनोवा बाकी आहे. त्या दोघी बाहेर निघाल्या. मग आम्ही आमच्या बाईक्स वगैरे पार्क करू आणि मग ईश्वरी RTN. तुम्ही जर इथं कधी आलात या साईडला, एक 5:30ची संध्याकाळी आणि 7:30ची 1 तासानंतर फेरी असते. दिवसाच्या चालूच असतात 1-1 तासाने. तुम्ही येऊन इथून जाऊ शकता. आता तिकीट किती काय आहे ते मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेल. त्या आतमध्येच काढतात तिकीट. तर मी गेलो जातात. काय नाही काय काय आलं रे, काय करताय? मागे घ्यायचं आता धुतात वगैरे. मागे घेऊयात आपण. तर इथं थांबायला लागेल. थोडं थांबूया आता. बघत जाताना किती टाईम लागतो इथे. कशाला मरतोय? ठेव गाडीवर. तो गाडीवर समोर लावला की काय हरकत नाही झाला. ठेव पुढे जरा पुढे त्याच्या गाडीवर ना. आपण थांबूयात जरा. हा मग बॅग बी घेऊन आतमध्ये जा. तुम्ही जाऊन बसा. मग घे ही पण बॅग घेऊन जा. मग जड आहे ती. तर आता ते काय करतात नाही माहिती नाही. पाणी काढतात का काय करतात माहिती नाही. तर त्यांना टाईम जाईल. तर मी तुम्हाला डायरेक्ट जेव्हा त्यांचं होईल चालू तेव्हाच आतमध्ये आणि भरपूरच टाईम गेला इथं. आणि तुम्ही बघा गेलं किती फोटोज काढलेत. टोटल 370 फोटो नुसतं आजच्या दिवसात झालेत. आता उद्या तर किती फोटो निघतील काय देव जाणे. जास्त फोटो तर साहिलनेच काढले. हे फोटोमध्ये नुसतं त्याचेच फोटो आहेत जास्त. तर बाकी आपले व्हिडिओ आहेत पद्धतशीर एकदम मस्त 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 व्हिडिओ केलेत आपण. तर मला उचलून फेकतायत. हे आमचे सकाळचे फोटो आहेत तिकडचे परशुराम मंदिरचा. त्याचा पण ब्लॉग येईल लवकरच, व्हिडिओ येईल त्यामुळे तुम्ही बघाल. मस्त फोटो आहे. किती टाइम लागते काय माहिती त्यांना. भरपूर टाइम लागतं. तो वरीत आपण झोप काढू शकतो. काय आम्हाला जेटी तर भेटली होती एकदम पद्धतशीर. आणि इथं जेटी चालू झाली आहे. आपली बाईक तिकडे पार्क आहे. जेटीने फुल एकदम पद्धतशीर नजारा वगैरे आहेत. आम्ही चालू फिरायला. पब्लिक बसली आपली, म्हणजे तर पब्लिक सगळी बसलेली आहे. तर बॅक साईड होते आपल्याला त्या साईडला जायचं. इकडं त्या पॉईंटला जायचं. आपलं हॉटेल पण तिकडेच आहे. आपण निघूयात आता डायरेक्ट तिथं.
होतो आपण. पूर्ण इंजिन साईड आहे, इंजिन आहे. आपली बाईक तर इथंच पार्क आहे आपली, एकदम मस्त वाटतंय. आणि इथूनच आपलं सगळं इथून ट्रॅव्हलिंग चालू झाली आपली. इथे आपल्याला त्या साईडला जायचं आहे. आपल्या 2 बाईक्स इथंच उभ्या आहेत. खूप भारी आहे. पब्लिक पुरे ईश्वरी RTN IV 118 व्हिडिओ आहे. आणि खूप भारी एकदा फिलिंग येते. लास्ट टाइम आम्ही जेव्हा दिघीला गेलो होतो तेव्हा जितेंद्रच्या बोटीमध्ये बसलो होतो आणि आता आम्ही इथं बसतो. बाईकवर काढलं जातं. बाईक आपल्याला काढूयात. मस्त फिर लागली. निघतोय बरोबर. आणि तर हे बगले ते काय आहेत जे मुंडके एकदम ऑरिजिनल सर्विस आहेत, बगलेच आहेत दिसतो. तर आम्ही फेरीनी तर जयगडला आलेलो आहे. तर आता इथून आम्ही आमच्या हॉटेलला जाणार आहोत. तर आजची आपली राईड इथं म्हणजे मी स्टॉप करतो इथं आपलं व्हिडिओ खूप मोठी होईल म्हणून. तर इथून आता मी जातो हॉटेलला. मी तुम्हाला डायरेक्ट आता हॉटेलला भेटेन. हॉटेलची आपली व्हिडिओ सेपरेट येणार आहे. तर इथून जास्त वेळ नाही, फक्त तो एक अर्ध्या तासावरती आपला हॉटेल असणार आहे. जाऊयात तिथं चेक इन करूयात आणि मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट तिथेच. तब तक के लिए बाय बाय. आपली ही आजची दिवसाची काय राईड झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी भेटतो तुम्हाला हॉटेललाच डायरेक्ट. तब तक के लिए बाय बाय.